हवालदार बजरंग बडवे यास सब इन्स्पेक्टर म्हणून बढती जाहीर करीत आहोत आणि त्यांनी जे शौर्य दाखवलं त्याबद्दल त्यांना शौर्य पदक बहाल करीत आहोत. या बडवे वर या. बिल्ला आणि रंगाने माझ्या बोटातून रगत काढला. पाणी पाणी काय अरे ना बोटातून रक्त. दिवसा स्वप्न बघत असणार. पराक्रम शौर्य वगैरे सगळं स्वप्नात, प्रत्यक्षात सगळी बॉम्ब आहे. आणि म्हणे याचा फोटो वर्तमानपत्रात छापून यायला हवा अशी याची इच्छा आहे. अरे देवा देवा. गणपत नेहमीप्रमाणे हे सगळं पुसून घे. नेहमीप्रमाणे पुसून घे. आणि ही फाईल साहेबांकडे कोण नेणार आहे? कोण नेणार आहे? मी विचारतोय त्याला. तेच मी सांगत होतो, मी नेणार आहे. मी नेऊ काय? तू नीट नेणार. मागच्या वेळेला तुला सांगितलं सिन्नरला जा, तर तू जुन्नरला गेला होता. लास्ट टाइमला मिस्टेक झाली ना. अशी मिस्टेक पुन्हा पुन्हा नाही होणार. या टायमाला कुठे जाऊ बोला? सिन्नरला. तुझी काय सासूरवाडी आहे काय सिन्नरला? माझं अजून लगीनच झालेलं नाही. ही फाईल साहेबांकडे नेऊन दे. आणि अरे जा बाबा. आणि काय जाना जातो ना. अरे देवा. मला बघितलं की असं काय होतंय कळत नाही. वा वा वा. काय माणूस मिळालाय सरकारला. गणपत जाधव शिंदे इकडे या. आता माझ्या हातात फाईल आलेली आहे. गावामध्ये अतिरेकी फिरतायत. खोक्यामध्ये टाइम बॉम्ब ठेवून भर रस्त्यात कुठेही ठेवतायत. तेव्हा सगळ्यांनी सावध राहा. काय पडलं रे खोके? काय काहीतरी आहे याच्यात. पाळलेले फोटो. बघा बघा काय. अरे हे हवा पाहिजे रे. बस. गावामध्ये अतिरेकी फिरतायत. खोक्यामध्ये टाइम बॉम्ब ठेवून भर रस्त्यात कुठेही ठेवतायत. काय भानगड आहे हवालदार साहेब? टाइम बॉम्ब आहे. काय नुसता हात लावला तरी स्फोट होतोय. कोणातरी अतिरेक्याचं काम आहे. मग तुम्ही कसा काय हात लावताय? फोन वर करून विचारतो काय रे? मी पोलीस आहे. पोलिसाला कुठे हात लावायची परमिशन असते? कंप्लेंट. बरोबर आहे बरोबर आहे. टाइम बॉम्ब तर भेटला. आता अतिरेकी भेटला पाहिजे की लगेच फेफरात फुटू. तुझं काय खोक? अतिरेकी आहेस काय? लोकांना मारायचा विचार आहे काय? कंप्लेंट. काय डांबीस माणूस आहे बघा. मुख्याचं सोंग घेतो आता. हा नींद धरून ये. साहेबाकडे उचलू. तू उचलला पाहिजे. थांब जरा. बॉम्बे फुटला तर तुझे काय माझे पण वांदे होतील. फाईलदार
कोकर रस्त्यावर सापडलं. या टाइम बॉम्ब आहे. या टाइम बॉम्ब आहे. कोण आहे? काय झालं? काय झालं? हे कोकर रस्त्यावर सापडलं. मी काय करू? हा माणूस घेऊन चालला होता. असू दे. टाइम बॉम्ब आहे. काय? टाइम बॉम्ब. टाइम बॉम्ब. टाइम बॉम्ब फुटला तर तुमचे आणि माझे वांदे होतील दोघांचे. चाल चाल. घड्याळ मिळणार नाही. वाटेल त्याला देत नाही मी. सांग त्याला. घड्याळ मागतो अरे तोंड वर करून. साहेबांना घड्याळ कसं मिळालं माहितीये? वरच्यावर 4 लोकांना टोप्या घातल्या तेव्हा फायनल इकडं नाही काय नाही. उगाच टाइम बॉम्ब आहे. टाइम बॉम्ब मोडला वाटतं. हे घड्याळ आहे. काय करतोस तिकडे? तुम्ही काय शोधायला खाली आले म्हणून बघायला मी खाली आलो. मी फाईल शोधतोय केव्हाची. असं होय. मला वाटलं कसला आवाज झाला म्हणून तुम्ही घाबरून खाली नाही आले. नाही घाबरला नाही काय. पण आवाज कसला झाला रे? आवाज कोणाला माहिती? हा बाहेर क्रिकेट मॅच जिंकली म्हणून ते फटाके फोडले त्याचा आवाज झाला. तुम्ही उगाच घाबरले. हा काळू पकरे दरोडेखोर किंमत 50,000 रुपये. हा खुनी पक्या लकडे 25,000 रुपये. हा दत्ता तटकर 20,000 रुपये. हा स्मगलर राजन 1,00,000 रुपये. हे झाले सगळे डोंबवलीच्या खोड्यातले दरोडेखोर. आता हे डोंबवलीचे हेमंत चित्रे 50,000. एमजी विरा 50,000. तुला सांगतो या फाईलीत जवळजवळ 50-60 लाखाचा माल आहे. हे पैसे एकदा मिळू देत मग बघ तुला कुठे नेऊन ठेवतो ते. काय करतोस तू? एवढं दरोडेखोरांना पकडण्याचं धाडस करतोस आणि माझ्या प्रेमासाठी तू छोटस धाडस करणार नाही? अगं तुझ्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे. कड्यावर उडी मारायला सांग आता मारतो. समुद्रात उडी मारायला सांग आता मारतो. यावं नाही का आता उडी मारली पण तुझ्या बापाला भेटायला सांगू नको ग. अरे त्यात काय अवघड आहे? हे बघ मी सांगते तसं कर. काय? सरळ जायचं, हा. वडिलांना भेटायचं आणि त्यांना सांगायचं माझं तुमच्या बेबीवर प्रेम आहे शाबास. आणि मला तिच्याशी लगीन करायचंय. मग ते लगेच गोळी घालती. बस. मग मी खलास. मग तू पांढऱ्या कपड्याने फिरायला मोकळी. अगं तुझे वडील मिलिटरीत होते ना? अरे ते मिलिटरीत होते, हा. मास्तर होते. हा म्हणजे बंदूक कशी चालवायची शिकवायला होते. अशी बंदूक द्यायची. काय चांगली आहे. दरोडेखोर टाकू यात नक्कीच सापडणार. आईला बसल्या बसल्या 50,000 रुपये मिळाले. हा सापडला. शेम टू शेम. कहा भाग के जाएगा. सापडला. म्हणजे छोंगाने ठाकूर. कोण आहेस? बाजूला कर. कोण आहेस? मी कोण आहेस तू? बार्शीकर. बेबी बेबी बेबी. बबल्या? मी बेबीचा बाप. बाप रे बाप. का आला होतास इथे? का आला होतास? तुमच्या मुलीचं माझ्यावर प्रेम आहे. म्हणजे माझंही तिच्यावर प्रेम आहे. हा, बरं मग? मग ती माझ्याशी लग्न करणार आहे. म्हणजे मी काय? पण तिच्याशी लग्न करणार आहे. लग्न? काय असतोस? मी नोकरी करतो कुठे? नोकरी? नोकरी असल्या शुद्र गोष्टी मी करत नाही. मी बिझनेस करतो. बिझनेस? येस. कसला बिझनेस? अहो माझा सगळा बिझनेस मी या फाईल मध्ये बंद करून ठेवलाय. हे बघा हरवलेल्या व पळवलेल्या महिला तरुणी लहान मुलं मुली हे 3-4 लाख रुपये कुठेच गेले नाहीत. बेपत्ता पुरुष आणि वृद्ध ह्याचे 4-5 लाख रुपये कुठेच गेले नाहीत. आता ही तुमची फाईल. दरोडेखोर डाकू कुहिरब्यात कुविख्यात अतिरेकी ह्याचे 30-40 लाख रुपये कुठेच गेले नाहीत. अहो हे सगळे सापडले पाहिजेत. बघा मग पैसाच पैसा. अच्छा अच्छा. मग आपण काय त्यांना शोधण्याचा उद्योग करता? करेक्ट. बबनराव डिटेक्टिव्ह म्हणतात मला. ह्यातला एक जरी मिळाला ना 15-20 हजार रुपये कुठे गेले नाहीत. तुम्हाला म्हणून सांगतो पंजाबमध्ये हा धंदा जोरात चालेल. दिवसाला एक अतिरेकी मिळाला ना 25-30 हजार रुपये कुठे गेले नाहीत. बघा बघा तुम्ही खात्री करून घ्या. बघा बघा बघा. मूर्ख आहात. महामूर्ख. म्हणून तर तुमच्या मुलीशी लग्न करतोय. असल्या गाढवाला जावई करून घेण्यात का मी गाढव नाही. Get out. फायली असं काय करताय? 50-60 लाखाचा माल आहे. अहो मी तुमचा पेपर घेऊन जातो. बाहेर व्हा. 50,000चं गिराईक सापडायचं. Get out, I say. थँक्यू सर. गाढव लग्न करायला निघालाय. पण तू रागावू नकोस रे. हे बघ तू नोकरी बघ कुठेतरी. त्याशिवाय आपलं लगीन कसं होणार? नाही झालं तर नाही झालं. मी नाही घाबरत. ते आपण नुसतं प्रेम करूया का ग? तसं नाही चालायचं. नाही चालायचं. श्रीनिवास कसं
हिरो हिरोईन लगीन करतात तसं आपण पण लगीन हे करायचं. जाऊन तुझ्या बापाला सांग. तो मला मूर्ख समजतो, नालायक समजतो, पैसे कमवायची अक्कल नाही म्हणतो. अरे अशी शक्कल लढवीन आणि तुझ्या बापाच्या दारात पैशाचा ढीग उभा करीन. तो मोजत बसेल रोज. तोंड बघा तोंड, म्हणजे पैशासाठी उभा करीन. 5 का 10 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 बाल्कनी आहे आहे ना. किती पाहिजे? 2 पाहिजेत. 2 पाहिजे. 20 रुपये काढ. 8 रुपयाने एक दे ना. 8 रुपये. हा. ए हा? तिकडे हॉटेलात बसून पाव मिसळ खायची काय? हा. आपल्याकडे फिक्स रेट. बरं बरं 2 दे. आता कसं जरा कॉर्नरची सीट दे. काय बेड. थँक्यू. असू दे असू दे. काळा बाजार करते काय तिकिटाचा? काळा बाजार करते कम्प्लेट. तोही पोलिसाच्या डोळ्यात देखत. तुला जनाची नाही निदान पोलिसाची तरी. नाव बोल चाल कम्प्लेट. नाव बोल फटाफट. बरं की काय? पहिलं अक्षर ब आणि शेवटचं ट. आता पहिला अक्षर ब म्हणजे बघा. मी काय कोणी सोडवायला आलो का इथं? जास्त बडबड नाही पाहिजे. अरे च्या, मी कुठं बडबड करते? नुसतं 5 का 10 5 का 10 एवढंच बोलते. हे बघ तुला पाहिजे का? लवकर बोल. 2 रुपये कमी घेईन. मस्त पिक्चर आहे प्यार का दीवाना. 10 आठवडे चालले मी आटिनीला, हे- तरी बी हाऊसफुल. हिरोईन हिरोला पळवून देते. गाण्यावर तर पब्लिक लई खुश आहे. तुला स्टोरी सांग का? स्टोरी चौकीवर जायचं आणि स्टोरी सांगायची साहेबाच्या समोर कम्प्लेट. प्यार कधी मना करून टाकतोय. बरोबर बघतो. स्टोऱ्या सांगते स्टोऱ्या. साहेबाच्या समोर. अरे वेड्या, साहेबाच्या समोर आणि गाढवाच्या मागे कधी उभं राहू नये माणसानं. काय झालं? तुम्हाला हात बसेल काही पत्त्या लागायचं नाही. काय रे नाव काय तुझं? आपलं नाव अजून तुला कोणी सांगितलेलं दिसत नाही. बजरंग हवालदार म्हणतात आपल्याला. आपल्या एरियामध्ये काळा बाजार केलेला आपल्याला अजिबात चालत नाही. लय दरार आहे आपला या एरियामध्ये. ए आपला बी लई दरार आहे या थिएटरवर. बिट्टी म्हणतात मला. माझं नाव बिट्टी आणि तुझं बजरंग. दोन्ही बी बस. लय कथा करायला लागली का तू? आणि तू बी लई कायदा शिकवायला लागलास. अरे काय आहे? बघ धंद्याचा टाइम आहे माझा 5-25 रुपये कमवायचा. कामाचा टाइमपास करायला लागलास ना? तू पहिले चौकीवर चल. लाकअप मध्ये टाकलं टाइमपास म्हणजे काय कळलं तुला? अरे चल चल. भीते का काय तुझ्या साहेबांना? नाही तुझ्या साहेबांना सांगून तुझी बदली करून टाकली तर नावाची बिट्टी नाही मी. चल. तर का हल्लीच ना तर माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही सांगून ठेवतो. इकडची तिकडे करून टाकेन कम्प्लेट. चल चल शाणा बन चल. मला शिकवतो. मलाच दम देते. साहेब काय आहे? साहेब तिकीट कसली? काळा बाजारातली तिकीट डायरेक्ट 180 जलमठेप कम्प्लेट. कोण? ही पोरगी काहीतरी बडबड नका. रेड 100 पकडली साहेब. रेड 100. 100 खात्री आहे का तुझी? विचार दिला. चुप. मागच्या वेळेला का बाईला पकडून आणली होतीस संशयास्पद म्हणून? महिला पोलीस निघाली होती ती. ते लास्ट टाइमला थोडी मिस्टेक झाली होती हा. साहेब. आता माणूस म्हटलं की कधी कधी हातातून मिस्टेक होते साहेब. आता तुम्ही नाही काय ते वेळेस. है? पण मी हिला तिकीट ऐकताना डायरेक्ट पकडली साहेब. कम्प्लेट. लय तोंड वाजवते साहेब. आगाव आहे तुमच्यासारखीच. काय साहेब खुर्ची खराब आहे? 1 मिनिट. हवालदार एक फडकान. फडका आणायला सांगते. आगाव आहे. ऐकलाय मी. काय म्हणणं आहे तुझा? काय म्हणणं आहे तुझं? आता तुम्ही विचाराल हा धंदा का करते, दुसरा धंदा का नाही करत? विचारा विचारा. अहो विचारा की. का करतेस? साहेब आजकाल कामधंदा मिळतोय का? कुठं मिळतोय का? तुम्हीच सांगा. मी आणि माझा धाकला भाऊ साहेब पोटा पाण्याचं मिळवायला नको का दोघांच्या बी? नको का? तुम्हीच सांगा. अहो इथं रोजच्याला 5-50 रुपये तरी मिळतात. हिंदी पिक्चर असलं की डबल मिळतात. हिंदी पिक्चर साहेब तुम्ही बघत असाल की हिंदी पिक्चर हिरो हिरोईन बस धमाल करतात. नाचतात काय गातात काय. लई फायटिंग शेवटी तुफान मारामारी. तू तुझं तोंड बंद ठेव का जरा. सांगितलं नव्हतं साहेब. मी कुठं बोलले साहेब? मी बघतपासून गप्पच आहे. ऐका नाही तुमचा हवालदारच लई आगाव आहे. सांगितलं नाही साहेब. विनाकारण मला इथं घेऊन आला. मी बी भीते का काय? म्हटलं चल तर चल. तुझा साहेब का वाघ आहे का लांडगा आहे? साहेबाला लहानगा म्हणायचं का? चल 1 ग्लास पाणी घेऊन ये.
लई ताण लागली. साहेब पाणी. साहेब पाणी. साहेबांनी सांगितलंय बोलायचं काम नाही. पाणी साहेब काय तुमच्या हवालदाराची बदली करून टाका. लई 12 गाड्याचा आहे. ए बाई. बाई अहो बाई काय म्हणताय मला? अजून माझं लगीन व्हायचंय. हा म्हणून जरा नाव विचारा की. पिट्टी तुझं नाव काय? विचारा की. विचारा विचारा. पिट्टी तुझं नाव काय? पिट्टी. हे बघ पिट्टी, सिनेमाच्या तिकिटांचा काळा बाजार करणं हा कायद्याने गुन्हा आहे, समजलीस? हे बघ, दुसरा काहीतरी चांगला उद्योग कर. पुन्हा मला तू इथे दिसणार नाहीस अशी मला आशा आहे. का साहेब तुमची बदली होणार आहे? जाते का नाही तू आता? पुन्हा इथे दिसलीस तर याद राख. कधी निघाले? हे, काठी काठी हो. ठेव, ठेव. हा. पण साहेब पाणी. अरे बापरे, पाणी दे रे बाबा, पाणी दे. आणि तुझं ना पाणी. थँक्यू थँक्यू. थँक्यू. साहेब एक सांगते. काय? तुम्हाला कधी बी पिक्चरचं तिकीट लागलं आपल्याला सांगायचं. आपली समधीकडे ओळख आहे. आपलं प्रेमा टाकीज आहे ना, प्रेमा टाकीज तिकडे पुढल्या हप्त्यात मस्त पिक्चर लागते. काला पहाड. लय प्रेमात येऊ नको. साहेबाचं प्रेम भारी पडेल. कम्प्लीट. शहाणपणा करू नका. साहेब साहेब मी काय सांगितलं ते लक्षात ठेवायचं. बदली बदली. चल चल. साहेब पिक्चर साहेबाचे तुला सांगून ठेवतो, पुन्हा जर मला थिएटरच्या आवारात दिसलीस ना तर लंबे करून टाकीन कम्प्लेट. तू अजून ओळखला नाही मला. बजरंग हवालदार म्हणतात मला. हा. कशाला उगाच असले धंदे करतेस? नीट राहावं, मानानं जगावं. पोलिसांची जात आहे आमची. उद्या जेलमध्ये टाकलं ना तर तुझ्या भावाचे पण खायचे वांदे होतील. कम्प्लेट. जात चल. बाल्कनी मारा 5 का 10 ले लो. बाल्कनी मारा हाँ 10 रुपया ले लो. हाँ मुझे भी देना बेटा. 5 का 10 ले लो. हाँ बाल्कनी मारा 5 का 10 बाल्कनी देना, बाल्कनी. हाँ बाल्कनी मारा 5 का 10 हाँ 30 रुपया ले लो. हाँ बाल्कनी मारा 5 का 10. बाबू तू हे असलं काम करतोस? अरे मी इथं दिवस रात काम करते तू खूप चांगलं शिकाव म्हणून, आणि तू अभ्यास सोडून असले धंदे करतोस? ताई, अगं तुला मदत व्हावी म्हणूनच मी हे काम करतो. हे बघ दुपारपासून मी 40-50 रुपये कमावले. लाज नाही वाटत तोंड वर करून सांगायला? 50 रुपये कमावले म्हणे. ए, काय रे काय बघताय? पिक्चर बघायचं असेल तर आज जाऊन बघा की. इथं काय आहे? हा चला पुढं चला. बघताय तोंड वर करून. चला चला आज चला. बाबू आपल्याचा धंदा लई वाईट असतो र. कुणी भी आपल्याला इज्जत देत नाही. मग ताई तू का हा वाईट धंदा करतेस? तू का नाही हे काम सोडून दे? अरे बेड्या, मी हे काम सोडून दिलं तर तू शिकणार कसा, मोठा कसा होणार? हे बघ बाबू, तू खूप अभ्यास केला पाहिजे, खूप शिकलं पाहिजे आणि लई मोठा माणूस व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी मी वाटेल तेवढे पैसे कमवून आणि हा मला मोठा माणूस व्हायचंच नाहीये बाबू. होय ताई, वाईट धंदा करून मिळवलेल्या पैशानं शिकायचं नाहीये मला. बाबू आमचे सर नेहमी सांगतात, वाईट धंदा करण्यासाठी हिंमत लागत नाही, पण तो सोडण्यासाठी हिंमत लागते. कशाला उगाच असले धंदे करतेस? नीट राहावं, मानानं जगावं. पोलिसांची जात आहे आमची. उद्या जेलमध्ये टाकलं ना तर तुझ्या भावाचे पण खायचे वांदे होतील. वाईट पटतंय मला पण. बिट्टी, अगं त्या हवालदाराचं ऐक. तुझ्या भावाच्या आयुष्याचा विचार कर की त्यालाही तुझ्याच मार्गाने नेणार आहेस. नाही नाही, माझ्या बाबूला मी या मार्गाने जाऊ देणार नाही. ताई, बाबू पण माझ्या एवढाच आहे ग. मग विचार कसला करतेस? सोडून दे हे काम. असेल हिंमत लढणाऱ्यांची आणि सुळावर चढणाऱ्यांची, निर्भय दड्या छाती वरती झुलू मरगडीत जगणाऱ्यांची त्यानं यावं.
बाबू जाशील ना नीट? मध्ये मध्ये उतरायचं नाही आणि अभ्यास नीट करायचा. मामाकडे हट्ट नाही करायचा. हा थांब, मी तुझ्यासाठी खाऊ घेऊन आले. तू पण हितच का? तरी म्हणलं अजून मला कशी भेटली नाहीस? एसटीच्या तिकिटाचा काळा बाजार करते का काय तू? हा? इथल्या इथं आत करून टाकी ना कम्प्लेट. म्हणजे पुन्हा तुझ्याशी गाठ नको रे बाबा. ए? तुझ्या साहेबांच्या समोर पुन्हा नाही यायचं मला. मग इथं कशा लोकात धडपडली तू? हा माझा धाकला भाऊ. कोण हा? याला सोडायला आले होते. बाबू पुण्याला पोचल्यानंतर स्वारगेटला उतरायचं, रिक्षा पकडायची आणि सरळ शिरू मामाकडे जायचं. हा मामाकडे हट्ट नाही करायचा. माझ्या कामाचं जमलं की तुला पत्र पाठवून बोलवून घेईन. माझ्या राजा तू. पुण्याला चालला काय? वय हा मी पण पुण्याला चालला. काय? हा लय कॉन्फिडेन्शियल काम आहे कम्प्लेट. एवढा पण बरं कॉन्फिडेन्शियल झालं की मग काय? बाबू हे बजरंग हवालदार यांच्या सोबत आहे तुला. हवालदार साहेब बाबूला रिक्षात बसवाल का? अहो एवढ्या लहान पोराला रिक्षानं सोडणार काय मी? म्हणजे माझी गाडी येईल ना स्टँड वर पोलीसची, त्याला घरापर्यंत सोडतो. थँक्यू थँक्यू. एक मिनिट हा बाबू, मी तुझ्यासाठी खायला घेऊन आले. हा डबा काय वाजवायला घेतलाय काय? तो आणि मी मिळून खाऊ की काय रे? चल. नीट जा रे. हा. तिकीट कसं मिळत नाही? किती उशीर झाला गाडी बसला, खूप उशीर झाला. आता कळत नाही मला काय किती उशीर होणार काय वैताग आला. भूक लागली, खेळ खायची का? घेऊया मला. असं काय करता? ऐकून घ्या. पदर घ्या डोक्यावर. दादा! पदर घ्या. त्याची ओळख तर येणार नाही. दादा! दादा कशाला? मी आहे ना भाऊ तुमचा. दादा! पदर घ्या. काय का? म्हणजे ऐका. कोण आहे बे? 50,000 टाकू. मारू नको. मला मारू नको. मारू नको. ऐक माझं ऐकून घ्या. अगं पाच देते नाचतेस. माझ्या पाठीवर काय नाचाचे क्लास काढलेत मी. तरी मी तुला सांगत होते की पालचा धंदा करू नकोस म्हणून. आणि हे बघ तू आता नोकरी बघ आणि कुठेतरी चिकट. मला कोण चिकटवणार? हा? आपण नोकरी करणार नाही. हो मग? आपल्याला लाखो रुपये कमवायचे. मी शहरात जाणार. लाख रुपये? येस आणि ते बी शहरात? येस. काय या गावात माझं चीज होत नाही ग. मोठ्या शहरात माझ्या गुणांचं चीज होईल. अगं या गावात चोऱ्या नाहीत, माऱ्या नाहीत, दरोडेखोर नाहीत. मी हे गाव सोडून सरळ सांगली कोल्हापूरला जाणार. अय्या कोल्हापूरला की नाही माझी एक मैत्रीण आहे. हो तिचा पत्ता देऊन ठेव. कशाला? मार पडल्यावर रगडायला नको का कोणी? तिला धाडसी आहे. हा? आणि एकटीच राहते. काय सांगतेस? धाकट्या भावाला घेऊन. धाकटा ती भाऊ. तुला सगळी मदत करेल. आहा. पण आपण लगीन कधी करायचं? तिने मदत केल्यावर काय? 30 लाख रुपये मिळाल्यावर. 30 लाख मिळाले बादशा. यम्मा यम्मा. मी जिथे जातो तिथे माझी निशाणी हॅट सोडून जातो. हॅलो पोलीस, बँकेवर दरोडा पडलाय. लक्ष्मी बँक. दरोडेखोर पांढऱ्या गाडीतून पळाले. माय एसटी आंदन दिली काय तुम्हाला गव्हर्नमेंटनं? बसलाय तंगड्या पसरून ते कम्प्लेट. मला अजून ओळखलेलं दिसत नाही. माझ्याकडे रिझर्वेशन आहे कम्प्लेट. उडा समजत नाही काय नाही. कोण आलंय बस मध्ये काय? अरे रे बिचारी बाय उभी राहिली. तुम्ही बसून राहिले. तुम्हाला लाजा नाही वाटत? त्या बाळाला इकडे द्या. या पोराला कवा मुताव तेच कळत नाही. माझी पॅन्ट खराब करून टाकली समजी.
त्यात काय करताय? पोलीसची गाडी मागे लागली. रंगापिला, तुम्ही माल घेऊन खाली उतरा. मी पोलिसांना गोंगारा घेऊन हॉटेल द्रोणागिरीचं तुम्हाला भेटतो. कमान आउट. अच्छा, मी येऊ का तुमच्या बरोबर? सांगितलं तेवढंच करा, जास्त शहाणपणा करू नका. कमान आउट. कोणाचा पाय रे? माझा आहे, माझा आहे. तुम्ही काय डब्बल खाली घेऊन बसायचे? एवढी लहान बस म्हणजे येताना मी 2 पाय आणले ते, एक पाय कुठे गेला माहिती कमरे खाली असेल बघा. कमरे खाली होत. आज तुमच्या डोक्यावर गेला. मागे मागे एक मिनिट. सावकाश. मांडी बरं झालं खिडकी आहे. सॉरी मी तुमच्या खांद्यावर पाय दिला. नशीब माझ्या डोक्यावर पाय ठेवून बसला ते. लाज नाही वाटत का दुसऱ्याच्या अंगावर पाय ठेवून बसायला? तुम्ही मला ओळखलं नाही वाटतं अजून? नाही कोण ओळखला नाही? सांगा सांगा मी कोण आहे? मला नाही माहित. त्याला माहित नाही. मला पण नाही त्याला माहित माहिती. नाही. कंडक्टरला विचारू का? राहू दे. राहू दे राहू दे. बजरंग हवालदार म्हणतात मला. हवालदार हा. नमस्कार. सरळ बस. ठीक. कोल्हापूरला सुट्टीवर वाटतं. सुट्टी कसली घेऊन बसलात राव? आमच्या कामात सुट्टी अजिबात नाही. कम्प्लेट. मी ड्युटीवर आहे. ड्युटी म्हणजे हवालदाराची ड्युटी म्हणजे ड्युटी. दिवटी. तेच कमिशनर साहेबांनी मला स्वतः सांगितलं. म्हणाले बजरंगराव, मला बजरंगराव म्हणते. कमिशनर नाही, कमिशनर साहेब नाही म्हणत, बाकीचे समजे. म्हणाले हे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही स्वतः जा. त्यांचा विश्वासच आहे आपल्यावर. आपलं कामच तसं आहे ना. आपण लय भारी माणूस आहे. कुठे डॉक्युमेंट? हे बघा ना, कॉन्फिडेन्शियल आहे. कम्प्लेट. काय हवालदार साहेब, हाताच्या खर्चात नुसतं फिरता की काही शौर्य बिर्य करता की नाही? शौर्याच्या काय गोष्टी सांगताय राव? एकदा रस्त्याने चाललो होतो. रस्त्यात एक बाम ठेवला होता. अमृतांजन. अमृतांजन नाही, नाही मग बाम. बाम काम काय असतं? धडामवाला बाम. हा. मी गेलो, बाम हातात घेतला आणि आणि सांगतो आणि काय? आणि गाणं काय म्हणताय? बॉम्ब हातात घेऊन काय झालं ते सांगा की. तुमच्या खांद्यावर, माझ्या खांद्यावर बॉम्ब फोडला का काय? बाम नाही हो, कुळी 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 आहे. हा, माझ्या खांद्यावर कुळी कुळी. एसटी मध्ये कोळी फार झाले. तर तुम्ही हातात बॉम्ब घेतलात आणि बाम घेतला आणि बोला की बॉम्ब हातात घेतलात आणि बोला ना, आता गाणं म्हणत होतात. बोला. बॉम्ब घेतलात आणि अहो काय झालं? सारखं तोंड वाकडं काय करताय? काय भाजी पण लावलाय? ठेव खिशात. खोटा होता. वाटा होता. उगाच तुम्ही घाबरलात. घाबरे. स्टेशन आलं वाटतं. चहा घेऊया का? चहा घेऊया की. चला. वाटा होता. चहा कुळी. हा, कुळी कुळी. क्या बात आहे. वा वा. मग कुठं कोल्हापूरला म्हणायचे? आज कोल्हापूर, उद्या बदलापूर, परवा सिंगापूर, पंजाब, गुजरात. असं नाही? कुठे जात नाही ते विचारा. त्यांना काय करता म्हणायचा? कुठला धंदा करत नाही ते विचारा. अहो रोज लाखो करोडीची उलाढाल असते आमची. मिसळ चांगली झाली होती. 3 रुपये 12 झाले साहेब. होय काय? मी जरा जाऊन येतो. लाखो रुपयाचा धंदा म्हणतो आणि 3 रुपये 12 मला द्यायला लावले.
घ्या घ्या चमारी. हो हवालदार साहेब, गाडी थांबली आहे. कम्प्लेट. $50,000 गिराईक. माझ्या फायली माझा ऐका. माझा 60 लाखाचा माल. ऐका म्हातारा पण गेला. कोंबला चालत जावं लागणार. 60 लाखाची उलाढाल पडली ढाल. तुमचा मफलर घ्या. हो मफलर. वाचणं शक्य नाही. हेड क्वार्टरला ताबडतोब कळवा. चला. गाडी गाडी ट्रक थांबा. थांब थांब थांब. 60 लाखाच्या फायली माझ्या जे मिळालं काय तर मफलर चालून चालून पाठीचा खोकुळा झालाय. तिच्यात पैसे नाहीत. ए पोरे चहा घे रे. अरे मी बादशाला बादशाह. गरम चहा. गरम. काय साहेब, चहा नाश्ता मागवा की. नाश्ता काय, खिशात पैशाची बोंब आहे तर. अरे नाश्ता लवकर. आणल पळून जाईल. हळू ओरड का बोंब बोलतोय. दंडाचं काय आहे. दंड एक दंडच नाही. चालत आला साहेब. चालत आला. चेहऱ्यावर ओळखलं. बरोबर बरोबर. चालत आलो. नाश्ता आलो. गाडी 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 गेली खड्ड्यात. 50-60 लाखाचा माल गेला. फायली गेल्या. काळजी करू नका साहेब. गिळू की खाऊ. माल आमच्या जवळ आहे. यम्मा यम्मा सगळा माल तुमच्या जवळ आहे. कुठे आहे सांगा. वाड्यावर बघू. तर जास्त टाइमपास करणं धोक्याचं आहे. गाडी तयार आहे. चला लवकर. चला लवकर चला. तू माणसं घेतो. मागचे दोघं उपाशी दिसतायत. खाऊन टाकतील. नको मी आपलं घेऊन जातो माझं बरोबर बाबा. दरवाजा उघड. हा मला पुढची दे. मला ठीक आहे. आलं. हा माझं खाणं बांधून घ्या रे. या साहेब या. शिटी मला दरवाजा उघडतो. म्हटलं एवढंच ते चेमट. तू आधी जायचं का साहेबांना आधी? हा चल हो माग. या साहेब या. नंदीबाई बघू. साहेब आज खुशीत दिसते. आपण माल आणला ना सुरक्षित, म्हणून सगळं तब्येत येते. अम्मा हा मग बक्षीस पण जोरकस मिळणार.
इथं सगळं शेतीवर काम चालतं काय कळत नाही बुवा. आईच्या पत्तीने आलो. सलाम सलाम सलाम. अरे बंदूक कशी धरायची माहिती नाही का? त्याने कशी धरली बघ. सॉरी बॉस. कशाला सॉरी म्हणाला? होती तुझं बरोबर आहे, मरू दे मला काय. साहेब ही आपली आजची कमाई. ही कमाई आपली मला कोण समजला तुम्ही? आपली म्हणजे तुमचीच. हा, तुमच्याच जीवावर तर आम्ही यम्मा यम्मा करतोय. काय करतो? नाही म्हणजे आपलं जगतोय. साधारण किती पैसे असतील हे? 30 लाख. किती? 30 लाख? नाही म्हणजे हे आपला अंदाज अंदाज. आहे, कदाचित जास्तच असते. यम्मा यम्मा. यमाला साहेब आता रिवाजाप्रमाणे वाटणी व्हायला हवी. यम्मा वाटणी? यम्मा. कसली वाटणी? वाटणी म्हणजे हा खुशी खुशी. अन बरं काय साहेब, आज जीवावरचं धाडस केलं आपल्या या बिल्लानं. यम्मा यम्मा. डोळा तुझा वाकडा गड्या. यम्मा यम्मा. यम्मा यम्मा. रंगा वाय साहेब. यम्मा यम्मा. प्रत्येकी 50,000. 50,000. यम्मा यम्मा. साहेबांचा हुकूम म्हणजे हुकूम. मला द्या ना एवढेच पैसे मला. काय मस्करी करता काय साहेब? साहेब मी कोण आहे? म्हणजे काय, तुम्ही आमचा बादशाह. यम्मा यम्मा. हे सगळं तुमचंच नव्ह का? हे सगळं माझं आहे. त्याला घेऊन जाऊया घेऊन जाऊया. नाही, तुम्ही नाही. हे उचल रे. ए, नीट घेऊन जा रे, नाही तर पैसे गायब होतात. हे बघा चुकून यांच्या खिशात बंडल गेलं, बघितलं की नाही? मग आपण नेहमीप्रमाणे तिजोरी ठेवूया. तिजोरीत ठेवा, नाही तर कोणाच्याही खिशात जातं. ठीक आहे. बादशाला कळलं तर नाही, पण मागच्या टायमाला पैसे मारलं ते. यम्मा यम्मा. असेल बाबा, साहेब लय हायब्रिड माणूस आहे. बेक्या, पुन्हा असलं धंद करायचं नाही. यम्मा यम्मा. सर कमाल आहे. उचलतो. घंटी जरा चार्ज करून घ्या. ठेवा ठेवा नीट ठेवा नीट ठेवा. असं मॅडम आले. आता बेबी कशाला? बेबी 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 तुझ्या बेबीला दे. छोट्या बेबीला. मॅडम हॅलो डार्लिंग. काल रात्रीपासून वाट पाहते मी तुझी, पण तुझा मात्र पत्ताच नाही. माझा पत्ता नाही. कमाल आहे. मी काल रात्री झोपू सुद्धा शकले मी नाही. सुद्धा झोपू शकलो नाही. चालत होतो ना सारखा. माझ्या राजाला फार मोठं घबाड मिळालंय ना. घबाड? कसलं घबाड? साहेबांना काय त्याचं कौतिक मॅडम. यम्मा यम्मा. पण आज साहेबांनी फार मोठा धाडशीपणा केला. कधी? हा, एकदम दूर केला आणि दोघा चौघांना एका टोल्यात झोपवला. झोपवला? हा. कधी? मला काहीच आठवत नाही. मला एवढंच आठवतंय मला झोप येते. झोप येते का माझ्या राजाला? तू अंगाईकीत म्हणते का काय? पाहिलं हे कसलं लच्चाड मागं लागलं हे. जुलाबावरचा पेटेंट डॉक्टर आहे मी. जुलाबाचा पेशंट? पण मी पेशंट नाही हो. मग काय वर्गणी मागायला आलात काय? वर्गणी मिळणार नाही. तुमची ती पार्टी वाचून आले. तुम्हाला कम नर्स पाहिजे ना? कंपाऊंडर कम नर्स साशीबाई हवी आहे मला. असं होय.
हा मी सगळं करायला तयार आहे, पण पगार किती? आपल्याला पगार चांगला पाहिजे. त्याचं काय आहे, आपल्याला पैसे लागतात. पगाराचं काय आहे बिट्टी? पगार पेशंट वरती अवलंबून आहे. पेशंटच नाही तर पगार कुठून देणार? तू पेशंट आणणार, पेशंट मागो तुला 5 रुपये देईन. 5. नो पेशंट नो पगार. कबूल? पेशंट माग पगार? चालेल, आत्ता आणते पेशंट. हा आत्ता पेशंट आणणार. अगं 5च्या ऐवजी 5.25 रुपये देईन तुला. डॉक्टर, तुमच्याकडे जुलाबाच्या गोळ्या आहेत? जुलाब 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 हे बघा, पण कशाला हव्यात? तुम्ही द्या तर खरं. पण डॉक्टर, हा? त्यानं होईल ना जुलाब? हे घेतले की लवकर एक हाफ चहा दो भाई स्पेशल. एक चहा द्या. कसले घाण कपडे तुझे, कसले घाण केलेले आहेत बाई. काय साफ केले? किती घाण लागली सगळी. शी, बघवत नाही मला. आणते फडकं इकडं. एक तर साफ ठेवत नाहीत का, आणि मग म्हणतात जुलाब होतात. काल राहतो, होणार नाही तर काय? मी करते साफ सगळं. आता भर चहा. तुम्ही घ्या पहिलं. मी देते चहा. घ्या दादा. घ्या. काय घातलं चहामध्ये? काय झालं सगळ्यांना एकदम? पोटात दुखतंय काय रे? काय टाकलं चहातनं? तरी मी सांगत होते कप साफ ठेव म्हणून. काहीतरी इन्स्पेक्शन बिस्पेशन झालं असेल चहातनं. मरताना माणूस एखाद्या टायमाला. वेळेवर डॉक्टर कडे गेलेलं बरं. पण आता डॉक्टर कुठनं आणायचा? समोर तो दवाखाना दिसतोय ना, डॉक्टर डोके एकदम नामरी डॉक्टर आहे. जुलाबावरती पेशंट आहे. चला चला, पळा लवकर, पळा 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 पळा. अहो पळा लवकर. जा जा जा. ए टाक एक जुलाबी आपल्या गुलाबीच्या. अरे 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 अरे, आज काय पेशंटचा मोर्चा आहे की काय? काय होतं? दुखतंय. लाईन लावा लाईन लावा लाईन लावा. थँक्यू बर का. पैसे दे पहिले. अरे हो, पैसे देते ना. अरे पैसे हरवले वाटतं कुठेतरी. पैसे नाही तर चहा कशाला प्यालीस? कोणाला दम देतो? मी तर नाही बघून बाईला दम देतो काय रे? हा, त्याची लाच देतो. त्या आईला फोडली कप बशी. ए बाय, फुकट चहा प्याली, वर कप बशी फोडली. चल 10 रुपये काढ आता. ए बाई कुणाला म्हणतोस रा? बाई कुणाला म्हणतोस? हवालदार, मग शेनं काय केलं म्हणून विचारा की. मी विचारायचं काय काय केलं? काय केलं? मग शेनं कसला चहा दिला? सगळ्यांना जुलाब झाला. बरा कटला याच्यावर. काय म्हणते ती? नाही साहेब, ही बाई इथं आली आणि समजांच्या पोटात दुखायला. लाय खिटखिट नाही पाहिजे मला कंप्लेंट. पुन्हा जर तुझी मला कंप्लेंट आली तर माझ्यासारखा दुसरा वाईट माणूस कोण नाही. कंप्लेंट. तुझा खोपटा मोडून टाकीन का झटक्यात? नाही साहेब. चले घे 10 रुपये घे. नाही. अरे राव दे रे, धर. अरे साखर आणि चहाची पत्ती काय फुकट येते काय? धर. बरं यायला चहा प्यायचं सोडून खिटखिट 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 खिटखिट. तुम्ही कशाला पैसे दिले हवालदार? कशाला ते बिचाराचं नुकसान? गरीब माणूस आहे. पण चूक माझी आणि भुर्दन तुम्हाला. तुझी परिस्थिती काही वेगळी आहे काय? काम धंदा नाही म्हणून भावाला गावी पाठवून देण्याची वेळ आली तुझ्यावर. रडायला काय झालं तुला? मिळेल दुसरा एखादा काम धंदा. रडण्यासारखं काय आहे तिच्यात? त्याच्यासाठी नाही रडत मी. मग एवढ्या मोठ्या शहरात एकटी राहते. पुष्कळ जग बघितलंय. पाकड्या नजरेने बघणारा भेटला कुणी तरी मी भ्याले नाही कधी. मग
आणि एखाद्याच्या मनात देव दिसला त्यालाही रडू येतं मला. वाईट काम धंदा तू सोडलायस ना? वय सोडलायस ना? वय सोडलाय खरंच. तुमच्या काय शपथ. माझ्या गळ्या शपथ. हा, त्याच्या कॉपी सगळ्या पोलीस स्टेशनवर पाठवा हा, आणि त्याच्या खाली लिहा 1 लाखाचं इनाम म्हणून. साहेब कुठे गेले? राम राम साहेब. या आलात आपण. फोटो कोणाचा? फोटो कोणाचा? हा? बादशहा, कुप्रसिद्ध दरोडेखोर आहे तो. हा? 1 लाखाचा इनाम आहे त्याच्यावर. हा, बादशाह कम्प्लीट. कम्प्लेट. काय सांगताय साहेब? परवा एसटीत माझ्या बाजूला बसला होता. कम्प्लीट. हा, हा तुझ्या शेजारी असतील बसला होता. सर. अरे वा. तुम्हाला काय चहा बिया पाजला की नाही त्यांनी? नाही, त्यांना नाही चहा पाजला. हा, मीच त्याला चहा पाजला. अरे वा. वर मिसळ खायला घातली. वाव. 3 रुपये 12 बिल झालं. साहेब ऑफिसच्या खर्चामध्ये लावलं तर चालेल काय? चुप. काय गांजा बिंजा पिऊन बोलतोस की काय? नाही, गांजा नाही, चहा. अरे लाखो रुपयाचे दरोडे घालतो तो, कार मधनं फिरतो आणि तुझ्या शेजारी एसटीत बसला म्हणून सांगतोस? गळ्यासोबत सांगतो साहेब. खरंच एसटीत माझ्या बाजूला बसला होता. त्याच वेळेला पकडला असता तर 1 लाख रुपये इनाम मिळालं असतं. कम्प्लीट. हवालदार साहेब, हा? आपण एक काम का नाही करत? काय? त्याला इकडे पकडून का नाही आणत? तुमचा फोटो वर्तमानपत्रात छापून येईल. काय चेहरा आहे तुमचा. काय मस्करी करताय काय साहेब? नाही मस्कर नाही करत, खरं सांगताय? खरं सांगतो. अरे वा बादशाह. या बजरंग हवालदाराला फसवतो, यष्टीमध्ये बाजूला बसतो. आता मी तुला पकडतो. तुला पकडला की माझा पेपरामध्ये फोटो येईल, आणि पेपरामध्ये फोटो आला की ही माझी पहिली कमाई. घे. अरे हे तर उलट झालं. कम्प्लीट म्हणजे हे काय? नवऱ्यानं कमवायचं आणि बायकोनं उधळायचं अशी एक पद्धत आहे. जनरल. कम्प्लीट. अरे वा वा, ना आता बी जोडून मोकळा झालास की काय? हे बघ, लई चावटपणा करू नका. का? मी लगीनच करणार नाही. कवा करणार? म्हातारी झाल्यावर? हे बघ, मोठमोठ्या लोकांनी म्हटलेलंच आहे, काय ते? गाईच्या गळ्यात बेसन पाहिजे तसा बाईला नवरा पाहिजे. हा, भटक्या गाईला कोण विचारत नाही. म्हणून बघ मी तुझ्यासाठी बेसन आणले, मुंडावळ्या आणल्या. मुंडवळ्या? मुंडवळ्या कशाला? कशाला? लग्नामध्ये कपाळावर काय बांधणार? झिरमिळ्या, तोरण का फटाका? हळूहळू मी तयारीला सुरुवात केली आहे. हे बघ, हे बघा, हे काय हिरव्या बांगड्या आणल्यात, आणि काय जोडव्या आणल्यात. जोडव्या घालून दाखव बघे, हातामध्ये कशा दिसतात. हातामध्ये नाही, मग? पायामध्ये घालतात. पायामध्ये घालतात? मला कुठं माहिती. कोण आलाय काय? ते मायला यावेळेला कोण होतं इकडे? काय बघते? घोडा. घोडा? मला वाटलं बरोबर घोडा बी आणलास का काय? घोडा बरोबर आणला? मी काय लढाईवर चाललोय काय? पण घोड्यावरून आपली वरात काढली तर काय बेस दिसेल नाही. अगदी. लोक म्हणतील हा? घोड्यावर ते गाढव. हे गाढव लय आगाऊ दिसते का तू? हे बघ, मी आणखी काय काय तयारी केली आहे बघ. काय? हे बघ. ए, काय लई चावटपणा करू नकोस. सावटपणा काय? हे बघ, लगीन बिगीन मागणं आधी आपण पैसे कमवू. पैसे? हा. रुपये म्हण, रुपये. हं. आणि 8-10 रुपये नाही, 1 लाख रुपये. तो बादशा गावला पाहिजे पहिल्यांदा हातात. मग काय? रुपयेच रुपये. मग काय होईल? काय होईल? तुम्ही माझे पाय कशाला घेताय? काय झालं मला? असं कसं म्हणताय? आतापर्यंत तुमची सेवा कोणी केली? कुणी केली? या पट्ट्यानं. कसली सेवा केली? कसली सेवा केली? त्या पंपूशेच्या घरात दरोडा घातला आपण, त्यावेळेला मी होते की तुमच्या बरोबर. अरे पण मी नव्हतो तुमच्या बरोबर. तुम्ही नसला म्हणून काय झालं? मी होते की तुमच्या बरोबर. सुईने दरोडा घातला. करून गोळी गेली तुमच्या डोक्यावरनं. बापरे, मला लागली की काय? थोडक्यात वाचला. बरं झालं, नाही तर मी मेलो असतो. तुम्ही कशाला मारताय? अहो, एका गोळीत तुम्ही 4 मुर्दे पाडले साहेब. कोणी शिल्लक आहे का? तुझा पण मुर्दा पाडतो. मी कसले मुर्दे पाडतोय? मी आहे तरी कोण? तुम्ही कोण? तुम्ही कोण? तुझं झालं का सांग, मी त्याला जाऊन येतो. तुम्ही आमचं बादशाह. मी तुझा बादशाह नाही. मी बादशाह नाही. नाही कसं? अहो, 140 दरोड्यांनी 93 मुर्दे पाडले. तुम्हीच आमचं बादशाह.
बादशाह नाही तरी सुद्धा बादशाह. तुझ्या कानाखाली आवाज काय कानाखाली जाळ उठला तरी सुद्धा बादशाह. तुझा बादशाह उगाच मार खाल्लास ना मार. तर मी तुला सांगितलं मी तुझा बादशाह नाही आहे म्हणून. तरी सुद्धा तुम्ही आमचे बादशाह नाही. तरी सुद्धा आमचे बादशाह नाही. तरी सुद्धा आमचे बादशाह नाही. शुद्धीवर आहेस ना? हो खरं तेच सांगतोय मॅडम. मी स्वतःच्या कानाने ऐकलंय. हे आपलं साहेब नव यम्मा यम्मा दुसरंच कोणीतरी आहे. तसं जरा विचित्र वागतो तो हा. खरंय. पण इतका सारखेपणा आणि मी दिलेला स्कार्फ सुद्धा होता त्याच्याकडे. पटतय मला तरी बी यम्मा यम्मा. ठीक आहे आपण त्याची परीक्षा घेऊ. बादशाह म्हणजे एक नंबरचा नेमबाज. त्याने बंदूक उचलली आणि सावज टिपलं नाही असं आजपर्यंत कधी घडलं नाही. आपण त्याच्या नेमबाजीचीच परीक्षा घेऊ. मॅडम उद्या त्याची नेमबाजीची टेस्ट घेणार आहेत. तू तिथं झाडावर बसून राहायचं. यम्मा यम्मा ग्लास भर. कुणाला कळलं नाही पाहिजे समजलं. पुढं काय उद्या त्यो तिथं उभा राहील. बंदूक हातात घेऊन नियम ठरल. त्याच टायमाला गोळी घालायची. यम्मा यम्मा एका शॉट मध्ये काम फत्ते झालं पाहिजे. जर तो बादशाह नसलच तर मॅडम कडून बक्षीस आणि असलच तर तुला आठवतं का काय एकदा तू माझ्या डोक्यावर लिंबू ठेवलं. हा तुझ्या लग्नात तुझा मामा झालो तेव्हा. अरे नव्हे रे मग नेमबाजी करता आणि लिंबू काय मस्त पैकी उडवलं आणि मला काहीच झालं नाही. मग मला काय झालं नाही रे. आणि हा तू एकदा आभाळातलं एक उडतं पाखरू काय मस्त पैकी एका शॉट मध्ये खलास केलं. हो कमाल आहे माझी. ज्याला आभाळातलं उडतं पाखरू टिपता येतं त्याला जमिनीवरचं पाखरू टिपायला काय कठीण. आज ना मला तुझी नेमबाजी बघायची फार लहर आली. वाईट लहर चांगली लहर चांगली लहर. तुला ते झाड दिसते का? बरीच झाड आहेत. कुठलं झाड ते रे. पण नेमकं कुठलं झाड? त्या झाडाला बाटली लटकली ना ते. झाडाला बाटलीचं झाड दिसतंय काय हो बाई. आता चेष्टा बंद. बिल्ला घरी जा असं म्हणायला बाई. घरी जा बंदूक घेऊन आला. तुझ्या हातात चांगली शोभते तुझ्याकडेच ठेव. मला नको ही लहान बंदूक आहे. मला मोठ्या बंदुकीची खेळायला आवडतं. चेक करून बघतो. शिट्टी वाजते. तू वाजव यम्मा 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 यम्मा. झालं केवढी जड आहे. हा अफलातून लाव नेम आणि दाखव तुझं कसब. दूर आम्ही त्याने ताज आम्हाला काय कुणाची. यम्मा 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 बरं झालं बादशाह मारलं त्या बंड्याला. मॅडम बंड्यालाही विश्वासघातकी माणूस होता. माझा संशय होता ना त्याच्यावर. यम्मा यम्मा मला सांगा बंदूक घेऊन झाडावर लपून बसायचं कारणच काय? त्याला बादशाचा घात करायचा विचार असणार. नक्कीच. यम्मा यम्मा काय साहेबांनी उलटा नेम धरला होता आज. मी काय आपण तर केलं आयुष्यात असा नेम पाहिला नाही. यम्मा यम्मा मी काय केलं असं. अरे पण उलटा नेम कसा काय बरोबर धरला? मी उलटा नेम धरलाच नाही. काय झालं मी दाखवतो तुम्हाला. मी असा उलटा उभा राहिला आणि गाणं म्हणायला लागलो. चूर आम्ही ताज आला उडाली आणि मजा. बादशाच्या गाडीला घाटामध्ये ऍक्सिडेंट झाला होता. पोलिसांना बादशाची गाडी बी गावली. काय सांगतोस? वय
पिंट्यानं खात्रीची खबर आणली आहे. मला वाटतं बादशाह ऍक्सिडेंट मधनं वाचला असावा. तरीच सकाळी ढाब्यावर येताना चालत चालत आलं. मी विचारलं तर म्हणाले गाडी गेली म्हणून. पण हल्ली असं विचित्र का वागतो तो? मला वाटतं बादशाहनं गाडीतनं उडी मारली असावी आणि त्याचं डोकं कशावर तरी आपटलं असावं जोरात. हा, त्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असा. हा. मग आता एखाद्या चांगल्या डोक्याच्या डॉक्टरला दाखवायला पाहिजे आपल्याला. हा, अशा वक्ताला बादशाहला बाहेर घेऊन जाणं धोक्याचं आहे. हा, मग एखादा चांगला डॉक्टर आपण इथंच आणला तर. यम्मा यम्मा ते आपल्याकडे लागलं. 9 10 काय मोजतेस? जांभया मोजते तुमच्या. इतके दिवस झाले पेशंटच नाही आले. माग मी जुलाबाच्या गोळ्या दिल्या तेव्हा लाईन लागली तेवढीच. मग तूच आता काहीतरी युक्ती लढव. डॉक्टर, एक मस्त आयडिया आहे. आपण लोकांमध्ये लावालावा करायच्या, म्हणजे भांडणं होतील, मारामारी होतील, डोसके फुटतील, म्हणजे पेशंटच पेशंट, पैसेच पैसे. ही काय आयडिया झाली? छे 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 छे, त्यानं फक्त 2 पेशंट मिळतील, काही नाही. अशी काही साथ आली पाहिजे, अशी काही साथ आली पाहिजे. हिवताप, हजमा, ही पेशंटच पेशंट, पेशंटच पेशंट. आले पेशंट आले. हा? अरे वा 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 वा, तुम्हाला काय गालगुण झाले वाटतं? यम्मा यम्मा. ए, तुमच्यापैकी डोक्याचा डॉक्टर कोण? मी नाही हे डॉक्टर डोके, मी त्याची नर्स. यम्मा यम्मा. ए, बांधार दोघांचं बी डोळं. आपण काय आले कसे मी खेळणार आहे? दोघांनी बी गुपचूप बोलायचं. चाल. यम्मा यम्मा, काम पत्ते झालं का नाही रंगा? मला दिसत नाही. ट्रॅक्टर मधलं कुठं चल आहे? बस लवकर. चल बस. चल. चल रे. काय हो? कोणत्या गावाला चाललोय आपण? ए, आता का बस. हे बघा, आता नुसतं विचारलं तर काय बिघडलं? आपण एसटीने गेलो की कंडक्टर विचारतात का नाही कोणत्या गावाला जाणार म्हणून, मग तिकीट फाडतो. एकदा का नाही मी अशीच एसटीने पुण्याला जात होते, तर त्या कंडक्टरनं राहिलेले पैसे दिलेच नाहीत. का दिले नाहीत म्हणून विचारा की. का दिले नाहीत? तुम्हाला काय वाटलं विसरला? नाही, पैसे खायला सोकला होता मेला. मी बी काय कमी नाही, म्हणलं राहिलेले पैसे घेईन तवाच उतरीन खाली. आता बोल. ए, आता गप बसतेस का? बांधू मुसक्या. अहो केवढ्यानं कोकळताय, जरा हळू बोला की. काय तुम्ही डाकू आहे काय? पिक्चर मध्ये खूप डाकू बघितलेत मी, लय भारी असतात. हे तुमच्यासारखे जाडजूड मिशा. यम्मा यम्मा, काय तोंड का तोपखाना? मायला या बाईला उलटी टांगणार. नको नको. रघु, श्वास आत घ्या, श्वास वर घ्या. आता सांगा तुम्हाला काय होतंय? मला काही होत नाहीये. डोकेदुखी, अपचन, जुलाब. मला काही होत नाहीये. तर अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागलाय, त्यांना पूर्वीचं काहीच आठवत नाही. हो मग बरोबर आहे. यांना जुलाब जरी झाला तरी काहीही आठवणार नाही. बाकी यांची तब्येत ठणठणीत आहे. अहो पण त्यांची स्मरणशक्ती नाहीशी झाली, ती परत आली पाहिजे. हा, अहो मग याला ब्रेन स्पेशालिस्ट डॉक्टर हवा. माझा काही उपयोग नाही. अहो पण तुम्ही डोक्याचे स्पेशालिस्ट आहात ना? नाही हो, त्यांचं आडनाव डोके आहे, त्याच्या पलीकडे डोक्याशी त्यांचा काही तसा संबंध नाही. ते जुलाब स्पेशलिस्ट आहेत. आमच्या लोकांना मुळीच अक्कल नाहीये, सगळा घोटाळा करून ठेवलाय. आता तुम्हीच आम्हाला एखादा स्पेशालिस्ट आणून द्या. सगळा मामला गुपचूप, लक्षात ठेवा. सब नशीब का चक्कर है बाबा. हाँ बाबा. हाथ पे नशीब का रेशा मांगते. हातात नाही दांडू तो क्या करेगा पांडू. ऐसा बोला है ना किसी ने तो. हे काय करतो तंबाखू काढ तंबाखू चल. असा बसला होता माझ्या शेजारी तो बादशाह. तू बसलायस ना तसा. माझ्याकडनं चहा आणि मिसळ खाऊन गेला. काय सांगतो? 3 रुपये 12 घ्यायला पाहिजे त्याच्याकडनं. अरे मी ओळखलाच नाही ना त्याला. थोडक्यात चुकलं रे, नाही तर आज मी चल तंबाखू उडाला. सांगता येत नाही तंबाखू उडाला म्हणून. ए तंबाखू, मावशे कुठे चालली?
बागेत फिरल्या काय फिरतं इकडे तिकडे? हे पोलीस स्टेशनच आहे ना व? अरे हिला काय बोरी बंदर ठेसन वाटला काय? बाहेर बोर्ड नाही वाटला काय? पोलीस ठेसन कम्प्लीट. अहो महिना झाला पप्पांचं गावात गेलाय त्याचा अजून पत्त्या नाही. लेकराची जाते पळून गेला असेल दोस्ताच्या संगतीनं. येईल परत. आईची आठवण झाली की येईल परत. बरोबर एक सांगा, त्याच्या अंगात काही सदरा चड्डी, त्याच्या अंगात काही सदरा चड्डी. सदरा चड्डी म्हणजे कळतं ना तुम्हाला? अहो त्यो माझा पोरगा नाही तुमच्या एवढा हाय माझा बाबा. तरी देखील त्याच्या अंगात काही तुमचा मुलगा नाही? नाही. नको नाही. यायला लाजलं काहीतरी बोलतच दिसतंय. लाजू नका लाजू नका लाजू नका. मला एक सांगा, त्याचा ठाव ठिकाणा, त्याचं काही नाव गाव, त्याचा काही फोटो वगैरे का ना? फोटो आहे द्या. हा बघा. काय याच्यावर काहीच नाही. नळाखाली धुतला काय? नाही मग असं आहे वय. हा तुमचा बबन कुठला? हा तर तुमचा बबन काय? उतरलात कुठे तुम्ही? काय पत्ता बित्ता असेल की नाही तुमचा? माझी मैत्रीण असते इथं. मैत्रीण असते का तुम्हाला? मी तिच्याकडे जाणार होते. तिच्याकडे जाणार आहे काय? पण म्हटलं आधी इथे यावं. आधी इथे यावं काय? मग तिथे जावं. नंतर तिथे जावं काय? ठीक आहे, चांगलं चांगलं आहे. बसा ना बसा ना. ही खुर्ची घ्या. चांगली साफ केलेली आहे. माणसानं नेहमी डोकं चालवावं असे आमचे साहेब मला नेहमी म्हणतात. म्हणजे मला म्हणत नाहीत, असं एक जनरल म्हणतात. मला एक सांगा, नाव काय तुमचं? माझं नाव बेबी. मी नाव विचारलं, वय नाही. माझं नाव बेबी. बरं बेबी 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 बेबी. बरं तुमच्या मैत्रिणीची बेबी, पत्त्याची बेबीचे याचं हे मैत्रिणीचा पत्ता. बाबू ठीक आहे तुझे बिस्किट आणि लवकर जा शाळेत पळ. हो. हे कोण बसलंय? कोण आहे? मला कल्पना नव्हती तू हिता असशील म्हणून. मला वाटलं. गंमतच आहे. थांब आधी मी बोलते. बरं झालं तू थांब म्हणले म्हणणार, मी आणि बोलणार होतो. बेबी बेबी अगं तू कधी आलीस? आत्ता चले. बबनला हुडकाया. बबनला हुडकाया? पण हा बबन कोण? प्रायव्हेट ड्युटीवर आली आहे, मी सरकारी ड्युटीवर आलोय. कम्प्लेट. अगं पण एवढ्या मोठ्या गावात बबन कुठे सापडणार तुला? माझ्याकडे फोटो आहे की? हा बघ तुझा बबन. कॉन्फिडेन्शियल. तू तिकडे बघ. हे बघ, हा इचं बबन नामांकित डाकू बादशाह. याला पकडण्यासाठी सरकारने 1 लाख रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे. आतापर्यंत याने 92 खून केलेत. 92 जण मेले, 1 जण अर्धा जिवंत आहे. काहीतरीच काय सांगताय? हा वा. त्याला माशा सुद्धा मारायचा कंटाळा. माशा? मॅडम 92 खून केले. बेबी हाच तो. माहितीये माझा बबन. बबन नाही परख्या डाकू बादशाह. बादशाह बेबी टाकू. अरे हिला काय झालं? तिचा पण खून केलेला दिसतोय बादशाहने. मी कालच त्याला पाहिलं. काय? त्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी. कोणाला? बादशाहला. ह्याला काय झालं? अरे ती दाढी लाव लवकर. मला नाही तुला लाव. मला काय मग सांगता टाकू याची येळ झाली बाबा. त्या बॅगेत काय भरू? काय भरायचं जे वाटेल ते भर त्याच्यात. आणि कोट कुठं आहे? कोण कुठे तर मला काय माहितीये. हा काय? आणि टेटोस्कोप कुठं आहे? हा आहे माझ्याकडे. हा हिच्याकडे. ठीक आहे ये लवकर बघ. आता काय झालं? बुटातून खिळावरती आला, सारखा पायला टोचतोय. बघ आता तू ब्रेन स्पेशलिस्ट आहेस. ते म्हणजे काय असतं? म्हणजे डोक्याचं डॉक्टर. हा डोक्याचा डॉक्टर. पण इकडचा डॉक्टर डोके कुठे गेला इकडचा? त्याला जुलाबाची गोळी दिली आहे. तो आज तरी येत ना दवाखान्यात. बरं झालं तो इकडे येत नाही, नाही गोंधळ करून ठेवला असता त्याने इकडे उगा. पेशंटला नीट तपासायचं. कुणाला संशय येता कामा नाही. काय ग? बघ तर खरं, त्या बादशाची करूनच टाकतो. ऐशी का तैशी. माझ्याकडून चहा आणि मिसळ खाऊन गेला. 3 रुपये 12 त्याने द्यायचे. बघतोच आता बादशाला. बबन्या नाही बादशाह. बादशाह बादशाह. आली आली बाबा आली. या ना या आत या.
डॉक्टर तयार आहेत का? आहेत ना, तयार आहेत. तुमचीच वाट बघतायत. डॉक्टर डॉक्टर चिरफाडकर. हॅलो मिस्टर. मिस्टर हॅलो. हे कोण? ही आमची नरस. हे कशाला पाहिजे? त्याचं काय आहे, हे डॉक्टर शिंगल कुठेच जात नाही, बरोबर नर्स असते. का बरं विचारा की? म्हणत आहे आमच्या धंद्यात पहिल्यापासून म्हण आहे, बायकोपेक्षा नरस बरी. अरे पिस्तूल घालतो काय तोंडात? ठीक आहे, पण ही गोष्ट कुठं बोलायची नाही, कळलं? यम्मा यम्मा जर का बोलला तर खबरदार. असंच ना? कबूल आहे, कबूल यम्मा आहे. यम्मा. बांधारा यांचं डोळं. काय करते? डोळं? अरे ए डोळ्या कशाला बांधते? आत्ता येतील ना डॉक्टर? बच्चा है हो. पप्पाने. बच्चा है बच्चा. बोला डॉक्टर. यांचं नाव डॉक्टर चिरफाडकर. नमस्कार चिरफाडकर. मी नाही. तुमचं हा माझं. PhD XYZ MAD अमेरिकेतून शिकून आले. आता अमेरिकेतून शिकून का आलेत विचारा की? कामाचं बघा. काय होतंय तुम्हाला? मला नाही, यांना. यांना होतंय? तुम्ही हेड स्पेशालिस्ट ना? येस 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 येस. मी हेड ऑफिसला काम करतो. हेडचं काम करतो. हेडचं. स्टेथोस्कोप. स्टेथोस्कोप. या. हॅलो माईक टेस्टिंग. हॅलो माईक टेस्टिंग. माझे घेतलेले 3 रुपये 12 ने परत द्यायचा विचार आहे की नाही तुमचा? कसले 3 रुपये 12 मग चहा आणि मिसळ काय फुकट येते काय? खाऊन चखांवरती विचारताय? आमच्या मिसळ. हेडचं काम आहे. आपलं कोणतरी आहे वाटतं. हेडचं काम आहे. ऍक्सिडेंट होऊन त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार बसलाय. त्यांना मागचं काहीच आठवत नाहीये. बॅटरी कशाला? करा. हळू करा. मेंदू बघतोय. मेंदू आहे पण एकदम लहान आहे. वरच्या बाजूला आहे. आता त्याने मला डोळा मारला. मेंदूला नाही, याने डोळा मारला मला. मी कधी मारला? मी काय म्हणतो डॉक्टर? हातुडा कशाला आता? हातुडा कशाला? हातुडा. ए काय करताय तुम्ही? काय करताय? काय करताय का डॉक्टर? धंदा बदलला काय? शिळावर आला होता. कालपासून जाम त्रास देत होता. या. मारता का काय? नाही मारत नाही. मी काय म्हणतो फाडफाडकर? चिर. हा तेच चिरफाडकर. बघितलं? नाव पण विसरले. आता सांगितलेलं लक्षात नाही. यांच्या मेंदूमध्ये पाणी झालंय. पाणी. यांच्या मेंदूला भोकं पडली आहेत. यांची मेमरी पार गेलेली आहे. मेमरी. अमेरिकेत त्याला मेमरी म्हणतात. हो, अमेरिकेत जायला पाहिजे. मग काय करायचं आता? ऑपरेशन. चिरफाड. कुणाची? माझी. तुमची? माझी नको. कशाला? इजी. डोकं फोडायचं. कुणा? मेंदू बाहेर काढायचं. बापरे. परातीत ठेवायचं. चांगला धुवून घ्यायचं. आतलं पाणी शेंदून बाहेर काढायचं. भोकं पडली असतील तर शिमीट लावून बुजवून टाकायची. काँक्रीट. याला अमेरिकेत ऑपरेशन ब्रेन म्हणतात. माझ्या हातचा ब्रेन आहे. मळ आहे. मी काय म्हणतो, हे ऑपरेशन तुमच्या दवाखान्यात नाही का होणार? नाही. का नाही? यावर दुसरा उपाय नाही का डॉक्टर? याच्यावर दुसरा उपाय आहे. ऑक्सिडंटच्या टायमाला जे काय घडलं ते पुन्हा करून दाखवायचं. म्हणजे पेशंटला एक करून आठवायला लागल. लास्टला काय घडलं होतं? लास्टला ते बँकेवर दरोडा घातला. असं काय? पुन्हा दरोडा घालायचं. पण याला बरोबर घेऊन जायचं. म्हणजे याला सगळं आठवायला लागेल. दरोडा कोणत्या दिवसाला घातला होता? 1 मार्चला. असं काय? आता 1 मेला दरोडा घालायचा. दिवस चांगला आहे.
मागच्या वेळेला दरोडा घातला होता तसाच 1 तारखेला दरोडा झाला. डॉक्टरनी काय सांगितलंय लक्षात आहे ना? बादशाला सुद्धा बरोबर घेऊन जा. बादशाने काय काय केलं होतं मागच्या वेळेला? खुराचे गोळे आणले होतं कुठनं तरी, बादशाने ते फेकले, समतीकडे धूर झाला, कुणाला काही दिसेना. तरी बी हाणामारी झालीच. हा. यम्मा यम्मा बादशानं दोघा चौघांची उचलून अशी केली, नंतर आम्ही माल पळवला. ठीक आहे, यावेळेला सुद्धा असंच करा. बादशाच्या हातातच गोळे द्या. हा पण एक डेंजर आहे मॅडम, ही समधी भानगड पोलिसांना आधीच कळली तर म्हणजे आपण बादशा सकट सगळे बिनभाड्याच्या खोलीत. यम्मा यम्मा. मग असं करा, 1 तारखेच्या आदल्या दिवशीच दरोडा घाला. यम्मा यम्मा. मॅडम लई हुशार आहेत. अरे वा, तुमच्याकडे सगळ्या प्रकारच्या गॅसची एजन्सी दिसते. अरे एकूण एक. क्या बोल्या? तुम सिर्फ हुकुम करो. तुमच्याकडे पोटाचं औषध मिळेल का? पोटाचे औषध म्हणजे पोटाच्या गॅसवरचे औषध. हा ते बी मिळेल आमच्याकडे. पहिला 5 रुपये दे. देतो साहेब, पहिली बाटली द्या. हा देतो. अरे तिकडची औषधाची बाटली देते ना. तुम्ही क्या बोल्या? हल्ली एक नवीन लाफिंग गॅस आलाय, ते बी आहे आमच्याकडे. क्या बोल्या? लाफिंग गॅस? लाफिंग गॅस म्हणजे? लाफिंग गॅस म्हणजे अरे ते नवीन खोका आलाय ना, ते लवकर आणि इकडे बघू. हा लाफिंग गॅस. हे बघा, लाफिंग गॅसचा नवीन खोका आलाय, त्याच्यामध्ये अशा लाफिंग गॅसचा डबा असते. हे डबा खाली आपडला ना की एकदम धूर होते आणि समजा पब्लिक हसायला लागते. काय म्हणताय? बघू बघू बघू. घ्या ना घ्या ना घ्या ना. ऑपरेशन झाल्यावर पेशंटला बिल देताना. हल्लीचे विनोदी नाटक सिनेमा विनोदी नसतेच, तेव्हा समजे थिएटरवाले पहिला आमच्याकडे येते, गॅस खरेदी करते, थिएटर मध्ये सोडते आणि तेव्हापासून समजा पब्लिक एकदम हसायला लागते. क्या बोल्या? काय पाहिजे तुम्हाला? माणसं बेसून पडायचा गॅस हवा. कुठलं हॉस्पिटल? वर्ग लोक. अरे त्याला ते बॉक्स दे. एकदम बँकेत घुसायचं. हा साहेब गोळं फेकतील मागच्या सारखं, समधीकडे धूर होईल, फटाफट माणसं बेशुद्ध पडतील. आणि साहेब कोणी आडवं आलं बेलाशक खाणायचं. साधारण कोण आडवं येणार माहितीये का तुला? साहेब आठवते का मागच्या टायमाचा दरोडा? त्या वेळेला नाही का तुम्ही दोघा चौघांना कसं आडवं केलं होतं, तसंच करायचं ह्या टायमाला. नाही, मागच्या टायमाला मी दरोडा घातला. आठवायला लागलं. हा, तसंच. आणि हे गोळं आहेतच की. बँकेत टाकायचा. हे सगळे गोळे त्याच्याकडे दे. चला ना. आलं साहेब, फार्मात आलं. यम्मा यम्मा. आली आली बँक आली बँक आली. हे त्यांनी मग हात वर गेले, आपण पण करायचे वर. काय करताय? काय कवायत करताय वाटतं? बँकेत बॉम्ब टाकायला सांगितला. बँकेत पैसे टाकतात, बॉम्ब कोण टाकतो? हा असा. बँकेत इकडे काय करतो? पैसे घेऊन येतो. इकडे नको, तिकडे जाऊया. गोळी घाली. असा आणि लट्ट वा. हे रंगबिल्ला आता काय? पैसे तिकडे तिकडे. पैसे मारायला पैसे, एवढे पैसे घेऊन कुठेचा किती काय मारतो? मी पोलीस
पोलिसला फोन करू? पोलिसाला फोन नको 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 आम्ही गेलो की फोन करा पिक्चर मध्ये हसून असतं करा फोन लवकर करा बसा बोलत उघडत नाही साहेब तुम्ही चालवा की गाडी पटापट जाऊ तुमच्यामुळे जाऊ खाली नाही वर जाऊ मला कुठे चालवता येते गाडी हॅलो पुलिस काय जे बोलतोय मला काय दळा ही इकडून हसा काय तुम्हाला दळ पडलं बाकी दळला सरस्वती बायको काय झालं काय झालं कसे होते छान होते छान होते टोपी घातली होती माझ्यासारखी दरोडे कोलोनी पोचवलेला दिसतंय एक दिवस आधी दरोडा घातला हसतो काय असं काय झालं तुला तू आली चबू चबू तू विश्रांती घे रे माझ्या राजा तू मुळीच काळजी करू नकोस हं? ही नर्स तुला वेळेवर औषध देते ना देते कधी कधी देते काय नर्स याला एक आठवण राहायची नाही तू याला वेळेवर औषध दे हा तू झोपून राहा हं? तू झोपून राहा रे गेली सोन्या का ती नर्स छबू तू आलीस की मला बरं वाटत ग औषधानं अजिबात बरं वाटत नाही ती नर्स आहे ना तिच्या हाताला गुणच नाहीये गुणच नाहीये ही गोळी घेतल्यावर 4 तास छान झोप लागते समजलं झोपवायलाच निघाली छबू असा नर्स माझा छळ करत असते तुम्हाला सोडून जाऊ नको चबू चबू मी नर्स आहे ना माझ्याकडे मारक्या म्हशीसारखी बघत असते मला भीती वाटते मला इकडनं घेऊन चल तुला बरं वाटलं ना मग आपण बाहेर जाऊ नक्की बाहेर जायचं फिरायला बाटली घेऊन जायचं सलाईनची वेळ झाली सलाईनची वेळ झाली आता तू विश्रांती घे हा माझ्या राजा मी नंतर येते सोन्या माझ्या येते हा बबन तुझं काय चाललंय हा बबन कोण कोण बबन कानाखाली सलाईन काढे नको 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 बस बस त्याचं काय मी इथे सलाईन म्हणून आपलं बबन म्हणून राहत नाहीये मग तुला ते बादशाह समजतात हळू बोल ते ऐकतील आपल्या दोघांच्या पालख्या निघतील इकडनं पण इथं राहायलाच नको हो ना हे आपण पळून जाऊया का रंगीला राजा सिनेमात हिरो हिरोईन असेच पळून जातात टाकूनच्या किल्ल्यातनं काय सांगतेस काय हा शिनुमान आहे आपले मुडदे पडतील एकदम अरे बापरे बघ आता काय करायचं काळजी करू नकोस आय एम डिटेक्टिव्ह बबन मी सांगतो काय करायचं ते ये बेबी कानात सांगतो कॉन्फिडेन्शियल आहे काय म्हणतोस हा बादशाह नाही अजाबात नाही एक डाव 9,000 डाव मागे तू असंच बोलला होतास यम्मा यम्मा आत्ता खात्री पटली कशावरून बादशाह ड्रायव्हिंग मध्ये एक्सपर्ट आहे हाय का नाही 1 नंबर याला ड्रायव्हिंगच येत नाही आपण बँकेमधून पळालो तवा ध्यानात आलं माझ्या यम्मा यम्मा साधं कळत नाही ड्रायव्हिंगचं सोड मग आता आपली समधी अंडी पिल्ली कळली त्याला जित्ता सोडून चालायचं नाही
यम्मा यम्मा खतमच केला पाहिजे. होय, खतमच केला पाहिजे. ह्यो आपल्या बॉसचा नवा हा. दुसराच कोणीतरी हाय. म्हणजे तुला बी तसंच वाटतं? या डोळ्यानं पाहिलंय आणि स्वतः कानानं ऐकलंय. त्याचं आणि त्या नरसिंहबाईचा लवसीन चालला होता. दोघं बी पळून जाण्याच्या गोष्टी करत होते. यम्मा यम्मा आता येळ घालवून चालायचं नाही. आजच्या आज आणि मॅडमना हे अजिबात कळता कामा नये, समजलं? दोघांना बी चिपचाप धरून पोत्यात घाला आणि दोन्ही बी पोती त्या मागच्या शिरीत फेकून. सावकाश 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 घे. या टायमाला आमचं विमानने वर गेलेलं ते. म्हणजे तू फुल टाईट झाला? टाईट बघतो. बघतो आणि काय हलते हलते हा या कोपऱ्यात कुठे मोकळी जागा नाही. आहे ना, भरून टाक आता. गॅसेस होतात मोकळी जागा ठेवली तर. शाबास शाबास. माझं तुझ्याकडे अर्जंट काम आहे. काम? अहो कसली काम सांगा, करायला रे. तुमच्या या बाटली शप्पर सांगतो सुटली सोडा. सोडा नको, नुसतीच पी आता, नुसतीच पी. तसं काय बारक्या, आजारपणामुळे हल्ली पूर्वीसारखी धावपळ जमत नाही आणि हा धंदा सुद्धा बंद करवत नाही यार. आता आपल्या गँग मध्ये माझ्यासारखा बॉस व्हायला लायक फक्त तूच आहेस. मी बॉस? मी बॉस? आपण केवळ लीडे बरं का? तुला आता आमचा बॉस करून टाकतो. ये इकडे 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 इकडे. सावकाश पडशील. हळू हळू हळू. ही टोपी काढून टाक, घाण दिसते टोपी. आता बॉस म्हटलं की काय दिसतं आमचा बॉस. चल बघू बघू, चल चल चल. हळू 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 पडशील. हळू हळू. बॉस म्हटलं की ताट उभं राहायचं. बघ बघ कसा दिसतो बघ. एकदम बेस्ट, एकदम बेस्ट दिसतो ना. एक एक दिसतो की दोन दोन दिसतो. बघू बघू. बॉस सारखं ताट उभं राहायचा. याला वाटतं बाबा. तू दोरीच्या उड्या काय खेळतेस? लवकर आजा, लवकर आजा, लवकर आजा ग. लवकर रशीने बांधतो तू. अगं काढू नको. त्याची संभार आठ टाक बघू तुझा. आता पोत्यात गरम होतं त्याला मी काय करू? आतमध्ये एअर कंडिशन लावू. तू हलू नको, सरळ बस. कोण रे? अरे बारक्या सारखा बेवडा पीत होतो सा. बघल त्या तोंडात बासल्या. तुझ्या पोरग्याच्या तोंडची बाटली होत, पण या बारक्याच्या तोंडची बाटली केव्हा सुटायची नाही. एकदम इकडे काय पोत्यात? पुढे मॅडम आहे. आपल्या मॅडमचे कपडे आहेत. कपडे कपडे अरे कपड्याबरोबर मॅडमला सुटी डोळ्याला घेऊन निघाले काय? पाय नाही, नुसतं मोजे मोजा. नुसतं मोजे मोजे. पाय नाही पाहिजे मॅडमचे कपडे खराब होतील. अरे बारक्या, मॅडमच्या कपड्याबरोबर मॅडमचे केस देखील डोळ्याला घेऊन निघाला की काय? बारक्या तू गेला नाही? कोण बोल? मॅडम बोलल्या मॅडम बारक्या फुटतो तेवढ्याच जण मॅडम. तेवढे कपडे घालतील मॅडम. अरे लवकर लवकर बाहेर पड. काम झालं पोत्यात. आता काय भरू तुझ्या जागी? हे पोतं कोणी आणलं? हा जमलं समजा शिस्तीत. हा यम्मा यम्मा आता आधी हे पोतं आत टाक आणि मग ते चल रे. आत्ता इच्छा मारी धड.
माझी नर्स एकदम एवढी जड कशी काय झाली? दगुड तोडते. अरे दगा झाला दगा. बघा मी पळून गेली. जात आहेत कुठं? हिथं जवळपास असतील अजून. यम्मा यम्मा आता जित्ता सोडून चालायचं नाही. दोघांना बी ठरवाच पाहिजे. आम्हाला जागा दे ना. पण जागा नाहीये. घरी पेशंट सिरियस आहे. डॉक्टर परवडत नाही म्हणून नर्सला घेऊन चालले. जागा दे ना. असं काय जागा नाही तर काय डोक्यावर बसू तुम्हाला? तुम्ही डोकं घरी ठेवून येता ना. आयडिया चांगली आहे. असे कपडे घातलेले एखाद्या माणसाला किंवा नर्सिंगला पाहिलं काय? नाही साहेब. नाही असे कपडे घातलेले नाही ना. गडबड करतात. गाडी त्या बाजूने गेले कळलं. हा बादशाह. बादशाह मायला कुठे? बादशाह कुठे? हा काय इथे समोर आहे? पत्त्यातलं होय. एवढा उशीर झाला रे मला. एक दिवस त्याने अगोदर दरोडा घातला म्हणून, नाहीतर अगदी असा जाऊन धरला असता. म्हणजे 3 रुपये 12 आणे पहिले वसूल केले असते. ही बस कुठे जाते? जेलमध्ये जाते. हा कसला बादशाह? मायला बादशाह. मायला त्याला बादशाह पण पळाला आणि त्याचे साथीदार पण पळाले. कम्प्लीट पत्ते खेळतात चाले. कोणी सांगितलं तुम्हाला ड्युटीवर असताना पत्ते खेळायला? गेला. आता कुठे जायचं? आपण बिट्टीकडे जाऊया. पण अशा कपड्यात जायचं? माझ्याकडे आयडिया आहे. तिकडे कुठे डायरेक्ट जेलमध्ये? तू दुसरा आलं म्हणून चहा करायला लेट झालं. मी काही तर चहासाठी मरतोय काय? झिपऱ्या मी झिंगाने लष्कर में दांगा. मग असं का बसलंस? घरातलं कुणीतरी गेल्यावानी काय? माझं नशीब पालतं पडलं इथं. कम्प्लीट. काल रातच्याला त्या बादशाला बघितला मी. काय? हा समधी गँग दिसली होती. पळाली. कम्प्लीट लाख रुपये हातात येतेत जातेत, येतेत जातेत. कुठं जातात कोणाला माहित. इथं दिसले गावात? गावात. ती बेबी पण होती बरोबर. दोघं हातामध्ये हात घालून अशी पळत होती. बेबी? हा. ती कशी त्याच्या बरोबर? कशी? लाकडा बरोबर ढलपी. मला तर वाटतं त्या बादशाने गँगच्या पैशावर डल्ला मारला आणि जबरदस्तीने बेबीला घेऊन पळाला. म्हणून ते डाकू त्याच्या माग लागले. असंच असणार. नाही त्या गँगला लॉकअप मध्ये टाकलं तर नावाचा चिरफाडकर. बजरंग बजरंग तेच मला म्हणायचं होतं. बजरंग. अरे बजरंग. बेबी. तेच मला म्हणायचं होतं. बेबी.
या ना या या बिट्टी 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 हो, हो, हे. नमस्ते नमस्ते बघा तुम्ही. बघतो बघतो बघतो. अगं आता तुझ्याबद्दलच बोलणं चाललं होतं Complete. का म्हणून विचार की का कम्प्लेट काल रात्री म्हण ह्यानं तुला त्या बादशाह बरोबर पाहिलं कम्प्लेट वय त्यानंच तर मला जबरदस्तीने पळवून आणलं इथं म्हणलं नव्हतं मी म्हणलं नव्हतं. हे माझे वडील वडील अण्णा अण्णा म्हणतात मला अण्णा 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 त्यांनी सोडवलं मला कसं बस हे तुझे कम्प्लेट वडील काय वय वय आणि बादशाह यो गेला पळून हा. इथंच कुठतरी शहरात लपलाय अण्णा हे बजरंग हवालदार लई हुशार आहे कम्प्लेट लहानपणापासून वय अगं तुझा काय अवतार झालाय चल आज जाऊन कपडे बिपडे बदल चल घे हे काय हा. अण्णा अण्णा तुम्ही घाबरू नका अण्णा तुम्ही चहा प्या चहा पितो मला सांगतो त्या बादशाला जर फासावर मी नाही चढवला तर नावाचा डॉक्टर बजरंग हवालदार नाही मी. चढवाल चढवाल हो. मग? पण एवढ्या मोठ्या शहरामध्ये तुम्हाला तो सापडायचा तरी कुठे सापडेल अरे सप्त पातळ्यात लपून बसला तरी वडून बाहेर काढेल मी कम्प्लेट. अरे पिळात हात घालून नाक वडून काढणाऱ्याची जात आहे आमची कम्प्लेट. जातोय कुठं जरा आज जातो आज जाऊ नका तुम्ही चहा प्या. जातो कुठं जातो कुठं पण समजा त्याने वेषांतर केलं तर अरे सोडा हो लपून बसतोय काय समजा त्यानं तुमच्यासारखी मिशी लावली समजा तुमच्यासारखी दाढी अरे नुकतीच वाढली आहे तरी मी त्याला शोधून काढीन. काढा काढा अरे उडत्या पाखराची हे मोडणारी जात आहे आमची पोलिसांची. हा कुठं लपून बसल मग नुसत्या नजरेनं ओळखतो आम्ही माणसं कम्प्लेट. एक सांगू काय सांगायचं ते लांबून सांगा बुवा. तुम्हाला राग नाही येणार. आता ह्या वयात कसला येतोय राग तुमच्या पोरीचा मैतर बबन हुशार आहे म्हणे डांबीस माणूस आहे. दामदांबीच तुमच्या पोरीला फसवतोय. अहो तोच बादशाह आहे तिला अजून माहित नाही. काय सांगताय काय माझ्या हातात तर सापडू दे. काय करायचं त्याचं नाही चापकानं सडकला मरेस तोवर तर नाव काय माझं रिंग मास्टर रिंग मास्टर बजरंग हवालदार नाही सांगणार. 3 रुपये बाराण्याची चहा आणि मिसळ खाऊन गेला माझ्याकडनं. तुम्ही घाबरू नका तुम्ही चहा प्या. पण याचे पैसे नाही ना घेणार तुम्ही तुमच्याकडनं नाही घेणार नाही घेणार तेच म्हणतो बादशाकडनं घेणार. तुम्ही बादशाह नाही ना. एकापेक्षा एक आपल्या इथे खंडक आहेत. मला ना सांगता अंडा कारभार करायला सांगितलं कोणी मला नाही का सांगायचं. मी स्वतः त्याला मारला असता त्याला विष घातलं असतं. त्या चोमडीचा गळा दाबला असता. आता गेले ना ते पळून. पोलिसांना जर त्यांनी माहिती दिली तर पोलीस बी त्याच्या मागं लागलं होतं म्हणून आम्हाला बी भागावं लागलं. मग आता काय करायचं अम्मा अम्मा रडा आता रडा. कुठल्याही परिस्थितीत त्याचा पत्ता लागलाच पाहिजे. आत्ताच्या आत्ता आणा त्याला इथं जिंदा या मुर्दा. त्याला हुडकायचा म्हणजे वारुळात गेलेली मुंगी सापडायची कशी. माग डॉक्टर आणि नर्सला आणली होती ना इथं. त्या डॉक्टरकडे जायचं त्याच्याकडून तिचा पत्ता घ्यायचा. एकदा का तिला धरलं की त्याचा माग लागेल. कशी काय वाटली आयडिया यम यम आहे. थोडी अक्कल आहे डोक्यात पण जाणार कसं. पोलीस तर आपल्या मागावर आहेत. त्याला धरायला म्हणून जायचं आणि आपणच अडकायचं. म्हणजे गोपण बी तिकडच आणि गुंडा बी तिकडच. आपणच पोलिसाचा ड्रेस घालून जायचं म्हणजे मग कसलाच यम्मा यम्मा नाही. गुड व्हेरी गुड. हे बेबी मला ते तुझी दाढी टोचते मला. दाढी काढूनच टाकतो. कोणतरी आलेलं दिसतंय मी बघतो खिडकीतून. रंगाने बिल्ला आले लवकर. मग येतात की तू का त्यांची पूजा करते वाढली त्या भाऊ राया म्हणून. मी बघतो काय करायचं चकमा लपवून. आलो आलो आलो
आलो आलो आलो कोण पाहिजे काय तुम्हाला? ती नर्स इथंच राहते ना, डॉक्टर डोसकाच्या दवाखान्यातले. हा, ती कुठे आहे? ते बिट्टू बिट्टू भेटते का? कुठे गोडा असेल ती कुठे आहे? ते त्याच्या गावाला गेली. गावाला गेली कुठल्या? आता नायगाव गोरेगाव ना आपलं ते देवी कुठली नवसाला पावते ना तिकडे गेली. येईल 7-8 आपल्या 2-4 दिवसात येईल. येईल ना. अरे यायलाच पाहिजे. जाते कुठे? अरे म्हाताऱ्या, यात आहे ती कोण आहे? आता ती ही असेल आपली ते कोणती कोण आहे? अरे ही माझी सुनबाई. या 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 सुनबाई येते. लाजते सुनबाई आहे ना. नवीनच लग्न. पायापड सासऱ्यांच्या पायापड. हिचा नवरा मुलगा बजरंगा पोलीस स्टेशन मध्ये असतो. हवालदार हवालदार म्हणून. हवालदार खाजरा खुर्रा हवालदार. कुठेही डाग नसलेला. तुम्ही ओळखत असाल त्याला. आता येईल इतक्यात. चहा पाणी काहीतरी घ्या. माझी तुझ्या घ्यायची मला पटकन. बाबू हॅलो ये लवकर. तर जा शाळेत. हा अगं ताई आता काय? काल रात्री मी त्या आजोबांच्या शेजारी झोपलो नव्हतो का? अगं त्यांची गाडी लोंबत होती खाली. चल काहीतरीच काय सांगतोस? अगं हो देवा शपथ. बर तू पळ शाळेत मी बघते. आता माझ्या अंगात तांदूळ का टाकतायस? परत लग्न लावायचा विचार दिसतोय तुझा. अण्णा काय म्हणते? आधी मी ओळखलंच नाही तुम्हाला. कामून विचारा की. लय वर्षात गाठ नाही ना. लहानपणी मी रोज तुमच्या घरी यायची नाही. कशाला यायचेस? ताक मागायला. ताक मागायला यायची. लहानपणी ताक आमच्याकडे भरपूर व्हायचा. घुसळ्याला बायका ठेवल्या होत्या. पण त्यावेळेला तुम्हाला एक दाढी नव्हती. लहानपणी कशी असेल दाढी? चावच. त्याचं काय झालं नंतर पुढे वाढवली. पाणी टाकून एवढी वाढली. असं असं. अहो पण तुम्हाला टक्कल होत तेव्हा. टक्कल होता चांगला तोळतोळीत होता. नंतर मी औषध लावलं टकलामृत. बचा बचा केस आले डोक्याला. माझी आठवण झाली. औषध संपलंय घेऊन येतो नाही तर परत टक्कल पडायचं. अण्णा येता येता न्हाव्याकडून ती दाढी कापून घ्या. काय आवाज आहे मला? सापडला बादशाह कम्प्लेट. बादशाला पकडून आणला. अरे मी बादशाह नाहीये. वा बजरंग हवालदार, फार मोठी कामगिरी केली तुम्ही. साहेब आहे खरा हा तसा. साहेब अगदी हुबेहूब बादशाह. पण बादशाह नाही. हात काढा काढा त्याच्या. तुला काय करायचं? कमिशनर साहेबांनी सांगितलं कळत नाही. अरे वा रे वा काढ. हा बादशाह असणं शक्यच नाही, कारण तो जिवंत नाहीये. त्याची डेड बॉडी आम्हाला सापडली आहे. पण ही बातमी आम्ही मुद्दामच प्रसिद्ध केली नाही. नाव काय? माझं नाव बबनराव बार्शीकर, राहणार कराड, जिल्हा सातारा. बादशाह आणि तुमच्यात विलक्षण साम्य. आता त्याला मी काय? आमचे लोक फसले यात काही आश्चर्य नाही. पण एवढ्यात आम्ही तुम्हाला सोडणार नाही. दूर तर तुम्हीच बादशाह. तो मेलाय हे त्याच्या साथीदारांना मुळीच माहित नाहीये. याचा आपण पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. काय बजरंग? तुम्ही काय म्हणता ते माझ्या ध्यानात नाही आलं. कम्प्लेट उद्याच वर्तमानपत्रात बातमी देऊ बादशहाला पकडलं म्हणून. म्हणजे ते याला पळवण्याचा प्रयत्न करतील. करेक्ट. खऱ्या बादशाचं सगळं रेकॉर्ड आपल्याकडे ते आपण याला पढवू. त्याच्या लकबी याला शिकवू आणि याला आपण दुसरा बादशाह बनवू. या जाळ्यात त्याची सगळी गँग आपल्याला सापडेल. आलं ध्यानात साहेब. आत्ता बरोबर आलं ध्यानात. आलं ना? सर फिरे कामाला सुरुवात करा. येस सर.
आणि तुम्ही आम्हाला मदत करा. मी काय मदत तुमच्या हातून फार मोठं काम होईल. काय तुम्हाला बक्षीसही मिळेल. चालेल. प्रसिद्ध डाकू बादशाह अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. कित्येक दिवस पोलीस त्याच्या मागावर होते. आजच कडक बंदोबस्तात त्याला कोल्हापुरात आणण्यात येत आहे असं पोलिसांनी सांगितलं. हा आपला खरा बादशाह तर नसल. नाहीतर योत्योच तो तया असेल. पोलीस बी होतेच त्याच्या मागावर. यम्मा यम्मा. तोही शक्य आहे. पण त्याला सोडवायचा, इथं आणायचा. आपले साहेब असतील तर उत्तमच. आणि जर तो लुच्चा असेल तर त्याला इथल्या इथे खतम करायचा. तुम्ही आपली निवडक माणसं घेऊन जा. हत्यार बंद, पोलिसांच्या ड्रेसमध्ये. कुठल्याही परिस्थितीत हे काम झालंच पाहिजे. गाडी थांबवा. आम्ही स्पेशलची माणसं बादशाला घेऊन जायला आलोय. हा दगा आहे. हे खरे पोलीस नाही आहेत. बाजूला गाडी रेडी आहे बादशाह. मूर्ख नालायक. त्याच्यातला आणि माझ्यातला फरक तुम्हाला कळला नाही. पण अगदी उपयोग तुम्हीच साहेब. यम्मा यम्मा एकाल झाकावून दुसऱ्याला काढावा. अहो, नेमबाजी सुद्धा करून दाखवली. हा. नीट तो तुमच्या वाणी. नेमबाजी माझ्यासारखी. पण मॅडम सुधीच फसले साहेब. मॅडम हा कुठे आहे? कुठे आहे मॅडम? कुठे आहे? मॅडम येतीलच इतकंच साहेब. पण साहेब आज तुमची लय दिवसांनी बहादुरी पाहिली. हा काय एकेका पोलिसाला झोपवलाय तुम्ही. हा यम्मा यम्मा. लय दिवस आपला पत्ता नव्हता साहेब. कुठं होता इतके दिवस? चंबळच्या खोऱ्यात. तिथं आपल्यापेक्षा भारी दरोडेखोर आहेत. आपली युनिव्हर्सिटीच आहे म्हणा ना. तिथं ऍडमिशन घ्यायला आपल्या पोरांना डोनेशन द्यावं लागणार नाही. यम्मा यम्मा. त्यांनीच मला वाचवलं, माझा सांभाळ केला. जेव्हा मला कळलं इथं माझा तोतया आलाय तेव्हा त्या दोस्तानी त्याला खतम केलं. त्याला आणि त्याच्या बरोबरच्या पोरीला. बरं झालं साहेब. लय बहादुरी दाखवली ती. यम्मा यम्मा. साहेब 7-8 माणसं इकडे यायला लागल्यात. 7-8 माणसं कोण आहेत? दिसायला कशी आहेत? दरोडेखोरासारखीच दिसतात. एकाच्या टोपीवर जयसिंग पंचदेव म्हणून नाव आहे. अरे आपली दोस्त मंडळी आहेत. चंबळच्या खोऱ्यात त्यांनी तर मला वाचवलं. अरे बघत काय बसलायस? घेऊन ये त्यांना. रंगा बिल्लू जंक्शन तयारी करा दारूची. पण मॅडम कुठे आहेत? मॅडम कुठे आहेत? बंद करा हे नाटक. रंगा बिल्ला पकडा हरामखोरांना. हा आपला बादशाह नाही, सगळी पोलिसांची माणसं आहेत. मारा त्यांना. मारा पोलीसला. पोलीस कुठे मला मारतो. आपलं काम तेच करतायत. तू काय करतो? एक टोपी कोणी घे. टोपी कोणी? काही कळतच नाही. डाकू कोण पोलीस कोण काही कळत नाही. इथे तर आपला तू काम कर. तू डाकून ओळखतोस ना? त्यांच्या पाठीवर फुल्या मारून ठेव. मी बघतो एकेकाला. पार्सल नंबर 1.
212 आहे चाल. हा पोलीस आहे तू कशाला मध्ये मध्ये पिल्ला अजून सटवे चल चल. बरा सापडला. कोण आहे का रे? पाठवून दे. कुठले त्या सरफरीच्या फुले मारला पाहिजे. अरे हे राहिले वाटतं. शाबास बजरंग शाबास. तुझं प्रमोशन नक्की. पेपरात तुझा फोटो पण छापून येईल. बाबनराव सर टाकून पकडून देण्याकरता आम्हाला मदत केल्याबद्दल सरकारतर्फे 5 लाख रुपये बक्षीस. काय पडणार मला पकड. अरे सरफिरे कुठे दिसत नाही. आता इकडे होते. कुठे गेले कोणा ठाऊक. शोधायला पाहिजे ना. कुठे ते पीत असतील पीत. नाही आपलं नाचत असतील हेडिंबा नृत्य. बैलांची गाडी तुला 5 लाख रुपये बक्षीस मिळाले. हो ना. माझे 3 रुपये 12 आणे. 3 रुपये